सध्या असा प्रचार केला जातोय की मेरा देश बदल रहा है, आगे बढ़ रहा है। पण आपला देश खरोखरच पुढे जातोय का ह्याची पडताळणी करण्यासाठी आम्ही पोहोचलेलो आहोत अशा एका गावामध्ये की जे सह्याद्रीच्या डोंगर रांगांमध्ये वसलेलं आहे आणि मुंबईपासून 100 किलोमीटर दूर आहे। पाहूया गावात नेमकी काय परिस्थिती आहे। हे आहे देशातलं पहिलं कॅशलेस होणारं गाव, जिथं येत्या 4 दिवसात प्रत्येक जण वापरणार आहे डिजिटल मनी आणि त्यासाठी बँक ऑफ बडोदानं एक चक्क तात्पुरती बँकच उभी केली। यहाँ पे तो पहले करंट अकाउंट भी ओपन कर रहे हैं और सावरकर जी से जैसे बात हो गई तो बोले ये गांव में दसई गांव में हमारे पास कम से कम 100 ट्रेडर्स है जो सबको यहाँ पे दे वांट टू बिकम ई विलेज। तो वो हिसाब से हमने क्या किया, यहाँ पे आके हमारे साथी आए हैं आगे यहाँ पे करंट अकाउंट ओपन करने के लिए, साथ में हम पॉस मशीन के लिए भी साथ में कर रहे हैं। पंतप्रधानांनी नोटाबंदी जाहीर केली आणि चलन तुटवड्यानं गाव हैराण झालं। गिरायक येताना कम से कम 50 रुपये केस दाढी असल्यामुळे त्यांच्याकडे 500 रुपये काही सुट्टे नसतात किंवा आम्हाला द्यायला नोटी नसतात 2000 रुपये। तर त्याच्यामुळे माझ्याकडून जास्तीत जास्त गिरायकांकडे पैसे नसल्यामुळे आम्ही काय पैसे घेत नाही 2000 रुपये। तर मला काय पैसे पण भेटत नाही ना, भेटत असले तरी ते नंतर देण्याची हिशोबात देतात। बँकेमध्ये येतात 2-2 हजाराच्या नोटी घेऊन येतात लोक, तर उधारीच ठेवून जातात ना। आणि सगळी ओळखीची असल्यामुळं ते त्यांच्यावर सुट्टे पैसे नसतात, त्यामुळे आम्ही पण नाही बोलू शकत का तुम्ही पैसे द्या ना तेव्हाच घ्या म्हणून, तर ते खाऊन पण जातात बिना पैशामध्ये। आमच्या व्यापाऱ्यांसाठी उधारी देणे वगैरे अशा गोष्टींसाठी तोंड द्यावं लागतंय। जर काय कॅशलेस असेल गाव तर उधारी वगैरे बाकीच्या गोष्टी आमच्यासाठी फायद्याच्या आहेत। हाच प्रॉब्लेम एका माणसानं हेरला आणि सुरू झाली कॅशलेस विलेजची मोर्चे बांधणी। नकदी में लेन देन करना जबरदस्ती थी क्योंकि बैंक्स इनके पास पहुंच नहीं पा रही है, ये ट्रेडर्स के पास। ट्रेडर्स तो हमने क्या किया, हमने बैंक ऑफ बड़ौदा के टॉप मैनेजमेंट से बात की, उन्होंने एक स्पेशल टीम बनाई और अभी सभी ट्रेडर्स एग्री हो गए। और डेबिट कार्ड, जिसको एटीएम कार्ड यहाँ पे लोग एटीएम कार्ड बोलते हैं, सबके पास है। तो वो लाइन में खड़ा रह के पैसा निकालते और रोक से करते। आज पैसा नहीं उनके जेब में, तो मुझे लगता है कि ये तो बहुत जल्दी नेचुरल होगा कि जब मिलने लगेगा पता चलेगा, एक आदमी खरीदी करेगा तो यहाँ देख के दूसरे आदमी भी करते हैं। ऐसे 2-3 गाँव मैंने अगर कर लिए तो ये मुरबाड तालुका हो जाएगा पूरा कैश फ्री, और दिस कैन ऑलवेज कॉपीड, ये मॉडेल कॉपीएबल है। या बदलाला गावानंही स्वीकारायचं ठरवलंय आणि त्यामुळेच फक्त स्वाईप मशीन घेण्यासाठीच बँकांसमोर रांगा लागल्या। अब तक तो हमारे पास 35 फॉर्म्स आ गए हैं, 35 फॉर्म्स हैव कम, एंड इसके अलावा हम 65 लोग अभी लाइन पे है, एक के बाद एक हम कर रहे हैं। पर ये 2-3 दिन में पूरा प्रक्रिया चालू हो जाएगा और 35 फॉर्म हम गुरुवार के दिन हम चालू कर देंगे। और मेरे को लगता है 100 तो कम पड़ेगा, 100 से ज़्यादा लोग आएंगे। और यहाँ पे जो सब्जी बेचने वाले हैं, कई वड़ा पाव बेचने वाले हैं, कई हेयर कटिंग सैलून है, या रेस्टोरेंट है, छोटा सा रेस्टोरेंट है, या मेडिकल शॉप है, ग्रेन शॉप है, किराना दुकान है, हर एक आदमी चाहता है कि मेरे पास एक पॉस मशीन हो जाए। एका आठवड्याभरात गावात कुणीही पैशानं व्यवहार करणार नाही। प्रत्येकाकडे डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्ड असेल आणि प्रत्येक दुकानदाराकडे स्वाईप मशीन। कस्टमर आमच्याकडे 2000 नोट घेऊन यायचा आणि 200-300 रुपयाचं सामान घ्यायचा, आणि जर आम्ही बोललो सुट्टे नाहीत पैसे, तर मग तो बोलायचा तुम्ही खात्यावर पैसे लिहून ठेवा, आमच्याकडे आता पैसे सुट्टे नाही। मग आता एकदा स्वाईप मशीन जेव्हा बसवलं आमच्याकडे, तेव्हा त्याच्याकडे डेबिट कार्ड घेऊन आम्ही ते स्वाईप करू शकतो आणि त्याच्या अशा प्रकारे त्याच्या खात्यातले पैसे आमच्या खात्यात जमा होऊ शकतात। एक आमचा उधारीचा बिझनेस पण कमी होईल, या स्वाईप मशीन हा एक आमचा फायदा होणार आहे। भाजी घ्या, केस कापा, धान्य घ्या, काहीही करा, पण फक्त कार्डाद्वारेच। कॅशलेस होण्याने काय होणार आहे, जे पेशंटकडे सुट्टे नसायचे त्याचा त्रास कमी होणार आहे आणि जगाच्या दिशेने भारताची वाटचाल चालू होईल, मोठ्या विकसित देशांच्या दिशेने भारताची वाटचाल चालू होईल। आणि हळूहळू का होईना हे गाव होऊ शकतं, तर पुन्हा मोठी शहरं सुद्धा तसं करता येईल। जेमतेम वस्ती असलेल्या धसई गावानं भविष्याच्या दिशेनं पाऊल टाकलंय। असंच पाऊल प्रत्येक गावानं टाकलं तर या देशातली अर्थक्रांती दूर नाहीये। जितेंद्र दीक्षितसह सुहास रळेकर, एबीपी माझा, धसई, मुरबाड।